महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून बहुप्रतीक्षित असलेला जो मिसिंग लिंक, जो 13 किलोमीटरचा जो महामार्गावरील मिसिंग लिंक आहे, त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झालं. आणि त्यानंतर खरं तर जे पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी ठरली. परंतु अद्यापही माझ्या डाव्या बाजूची जी मिसिंग लिंक आहे, जो महामार्ग आहे, जो मुंबईवरून पुण्याला जात आहे, त्या ठिकाणची वाहतूक सुरू आहे. परंतु माझ्या उजव्या बाजूला असलेल्या पुण्याहून मुंबईकडे जाणारी जी लेन आहे, जी मिसिंग लिंक आहे, त्यावरून अद्यापही वाहतूक सुरू झालेली नाही. MSRDC कडून सांगण्यात येत आहे की काल जो उद्घाटनाचा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी मंडप टाकण्यात आला होता आणि या मंडपाचं जे साहित्य आहे ते बाजूला करण्यासाठी वेळ लागत आहे. परंतु काल दुपारी 3 वाजल्यापासून हे सगळी जी कामं आहेत ती करण्यात येत आहेत. परंतु काही तास होऊन देखील हा जो महामार्ग आहे, हा जी मिसिंग लिंक आहे, जी पुण्याकडून मुंबईकडे जात आहे, ती अद्यापही सुरू झालेली नाही. केवळ वेळ काढूपणा केला जात आहे. त्यामुळं जी मिसिंग लिंक आहे ती कधी सुरू होणार याकडे सगळ्या प्रवाशांचं लक्ष लागलेलं आहे. पलीकडच्या म्हणजे रायगडच्या बाजूला मंडप टाकण्यात आला होता आणि त्या ठिकाणी या उद्घाटनाचा कार्यक्रम झाला होता. परंतु दुसऱ्या बाजूला अद्यापही ही जी मिसिंग लिंक जो महामार्ग आहे, जो पुण्यावरून मुंबईकडे जात आहे, त्या ठिकाणी काम सुरू आहे. डिवायडर बसवण्याचं काम आहे. खरं तर दुपारी 3 वाजल्यापासून म्हणजे काल दुपारी 3 वाजल्यापासून आत्तापर्यंत ही मिसिंग लिंक सुरू करण्यात आलेली नाही. परंतु दुसऱ्या बाजूला म्हणजे पुण्याकडून मुंबईकडून पुण्याकडे येणारी जी लेन आहे त्या ठिकाणी ही मिसिंग लिंकची वाहतूक जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं डिवायडर बसवण्यात येत आहेत. अगदी जलद गतीनं काम सुरू आहे. परंतु प्रश्न हा आहे की काम पूर्ण झालं नसताना देखील ही मिसिंग लिंक सुरू करण्यात आली. केवळ 1 मे जो महाराष्ट्र दिन आहे त्या दिवशी याचं उद्घाटन करायचं असल्याने ही घाई होती का? आणि कालपासून म्हणजे काल दुपारी या मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर खरं तर हे काम होणं गरजेचं होतं. परंतु हे काम जे आहे ते अद्यापही सुरू आहे. या ठिकाणी महामार्ग पोलीस आहेत आणि या ठिकाणची जी वाहतूक आहे ती बाजूला जात आहे. हे जे महामार्ग पोलीस जे आहेत या ठिकाणी आहेत. आपल्यासोबत पोलीस निरीक्षक मॅडम आहेत. मॅडम, काय सांगाल, हे कधीपर्यंत सुरू होईल? साफसफाईची कामं झाल्यानंतर चालू करण्यात येईल. आता कुठलं कुठलं काम सुरू आहे? आता सध्या तरी एका आतलं मंडप ते केबलचं व्हायचं जे आहे ते स्पीकरचं, ते केबलची लाईन तुटलेली आहे तर ती एका क्रेनवर लावण्यात येत आहे. आज जो कचरा आहे तो साफसफाई करत आहे. किरकोळ कामं आहेत पण ती कामं झाल्यानंतर सुरक्षितरित्या एका चालू करण्याचा प्रयत्न आहे. किती वेळ लागेल काय? लवकरात लवकर साईडला आणि पेट्रोल आलेली आहे. लवकरात लवकर एका चालू करण्याचा प्रयत्न. SP देखील या ठिकाणी येणार आहेत, पाहणी करणार आहेत. वरिष्ठ येतच असतं. तर अद्यापही निश्चित असा टाइम सांगण्यात येत नाही, कारण जी किरकोळ कामं आहेत ती सुरू आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला डिवायडर देखील बसवण्यात येत आहे. अगदी काही वेळातच जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते या ठिकाणी येतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जी कामं आहेत ती अत्यंत जलद गतीनं करण्याचा प्रयत्न जो आहे तो महामार्ग पोलीस करताना दिसणार आहेत. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, मिसिंग लिंक, लोणावळा, पुणे.